तर दिवा ओपन केलेला आहे. आता दिवा याच्यात टाकू आणि हे खायचं. इथे सायंकाळचा वडा खाण्यासाठी आले बघू. एवढी गर्दी आहे, फुल लाईन आहे. छान भेटतात. मी मसाल्याचा डबा सुद्धा घेतलेला आहे. ह्या ठिकाणाहून मसाल्याचा डबा ते घेतलं होतं इथून मस्त. तर भारी भारी अँटिक पण बघू शकता सगळे असे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज देवाला आवरायचं आहे. आधी मी ना सगळं क्लीन करणार, फरची वगैरे, त्याच्यानंतर देवाला आवरून घेणार. आणि इथे चहा पण ठेवलेला आहे. उपवास आहे माहिती आहे तुम्हाला. चहा ठेवलेला आहे आणि ना इथे माझा दिवा पूर्ण खराब झाला आहे बघू शकता. कसं काय माहिती एवढा खराब झाला. तर मग मी कसं क्लीन करते तुम्हाला दाखवतेच. इथे पाणी ठेवलेले आहे गरम आणि त्याच्यात मी काय काय टाकणार ते तुम्हाला दाखवते. दिवा क्लीन करायला मी ह्या गोष्टी घेतलेल्या आहे. तर चला आता आपण टाकून घेऊ. पहिल्यांदा तर आपण मीठ टाकायचं आहे. इथे भरून 1 चम्मच मीठ टाकते. त्याच्यानंतर विम लिक्विड, नंतर हा सोडा टाकते खायचा आपला. बघू शकता इथे टाकलेले सगळं मी. तर आता त्याच्यात आपण दिवा टाकायचा आहे आणि चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे. तर दिवा ओपन केलेला आहे. आता दिवा याच्यात टाकू आणि हे खायचं. तर आता चांगलं बॉईल होऊ देऊ मस्त. पूर्ण निघून जाईल त्याची घाण. तर मला असं वाटतं की कासवचं पण धुवून टाकावं. तर पूर्ण क्लीन होऊन जाईल ते. या गोष्टी वापरून मी ना दिवा वगैरे काही धुवत असते. तर पूर्ण तेलकटपणा वगैरे निघून जातो त्याचा. तर आता मस्त उकळेल आणि सगळं उकळून हळूहळू निघून जाईल ते. आणि त्याच्यानंतर मग आपल्या घासणीने घासून घेईल. तर अशा पद्धतीने. तर चला आता इथे चहा पण झालेला आहे आणि मी सगळं आवरते. जेव्हा देवाला क्लीन करेल ना त्यावेळेस बोलते. आणि इथे सावधाने पण आता भिजत टाकले. आणि बटाटे आणले तर बटाटे किती 1 किलोचे म्हणजे 50 रुपये किलो एवढे महाग झाले आज बटाटे. तर बटाटा लागतो. आणि इथे उपवासासाठी भरपूर केळी बघू शकता पिकलेल्या मस्त केळी आहे. आणि विहरला ना खिचडी टाकून देणार आपली याची तांदळाची. तो काही हे नाही खाणार. तर माझा आणि वैभवचाच उपवास असणार आहे आज. बघू आता पुढचं काय प्लॅन ठरता. मंदिरात जायचं नाही जायचं कधी. कारण वैभव हॉस्पिटलला आहे. ते येतील दुपारी 1 वाजता. तर बघू आता. तर आता इथे चहा पिते आणि त्याच्यानंतर देवाला क्लीन करायच्या वेळेस बोलते तुमच्याशी. तर बघू शकता किती घाण निघालेलं पाणी त्याचं तेलकट. तर असं पाणी निघालेलं एकदम घाण तेलकट पाणी. तर आता मी ना हे दिवे घासून घेते आणि नंतर मग इथे दिवा धुतलेला आहे. किती छान निघाला बघू शकता. क्लीन एकदम मस्त निघाला. सगळं तेलकट गेलेलं आहे निघून त्याचं. आणि हे पण किती छान निघालेलं आहे. तर आता इथे क्लीन झालेलं आहे. चला इथे माझं आवरून झालेलं आहे आणि मस्त कुर्ती घातलेली बघू शकता. मला दाखवते. तर अशी फुल लॉंग कुर्ती घातलेली आहे. तर जेव्हा सण वगैरे असं तर मी कुर्ती वगैरे घालण्याचा प्रयत्न करते. साडी तर नाही होत पॉसिबल पण कुर्ती वगैरे तर घालते. आणि मस्त माझी अशी कुर्ती आहे व्हायोलेट कलरची, सिल्क मधली आहे बघू शकता. अशी चमक आहे थोडीशी त्याला. आणि त्याच्यावर छोटेसे असे कानातले घातलेले आहे. दुसरं मंगळसूत्र घातलं. तर आता ना मला देव क्लीन करायचे. देवांची आंघोळ घालायची आहे. तर चला दिवे वगैरे तर मी मस्त क्लीन केलेले आहे. मी पुसून घेणार. आता देव क्लीन करते पटापट आणि पूजा करून घेते. त्याच्यानंतर मग आज स्पेशल मी काहीतरी करणार उपवासासाठी. तर ते तुम्हाला नंतर सांगतेच मी. तर चला आता देव क्लीन करून घेऊ आपण. देवांची आंघोळ करून घेऊ. तर इथे आधी ना देव पुन्हा क्लीन करून घेते. इथे स्टीलची पाटी घेतलेली आहे आणि इथेच मी क्लीन करून आणि पुसून लगेच ठेवून देणार आहे. तर आधी आपण आणि हे तर फोटो आहे ना ते तर नुसते पुसून घेणार मी साईडला ठेवते.
तर इथे मी देवांची मस्त आंघोळ घालते आणि म्हणजे कोणता पण सण आला की मी लगेच आधी देवांची आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर देवपूजा वगैरे सगळं करत असते किंवा नैवेद्य करत असते. तर बघू शकता इथे मी पूर्ण देव काढून घेते. तर आता त्या दिवशीच मी देवाला पूर्ण क्लीन केलं होतं. हे सगळे नवीन कपडे टाकले होते, मस्त जास्त पुसून घेते फक्त पाठ वगैरे. इथे ना आईंनी जेजूरला गेल्या होत्या, तिथून हळद आणली होती. तर ती हळद आता टाकली मी हळदी कुंकूच्या याच्यामध्ये आणि आता कुंकू पण तिथे टाकली. आणि इथे रांगोळी आणलेली बघू शकता. इथे तर छोटीशी रांगोळी काढणार वरती. तर बघू शकता इथं हळदी आणि कुंकू भरलेलं आहे. तर इथे मस्त रांगोळी काढून झाली. तुळशी वृंदावन तुम्ही बघितली असेल, छोटीशी काढली. तर आता दिवा वगैरे लावून घेऊ. आणि दिवा पण मस्त क्लीन झालेला आहे बघू शकता. तर आता एक दिवस पितांबरीने पूर्ण क्लीन करून घेणार. तर इथे देवांची मस्त पूजा घालून बघितली असेल. आता हे देवांच्या आंघोळीचं पाणी तुळशीला टाकून देणार. तर आता इथे ना आमच्यासाठी चहा ठेवते आणि साबुदाणे थोडीशी उशिराच करते कारण लगेच भूक लागत नाही उपवासाचं खायला. माझी चहा करते आणि त्याच्यानंतर ना केळीचं छान मी काहीतरी करणार आहे. आता भरपूर केळी तुम्ही बघितलं असेल, भरपूर मस्त पिकलेले आहे. तर त्याचं म्हटलं काहीतरी ना उपवासाला छान असं काहीतरी बनवते गोड, कारण खिचडी तर तिखट असणारच आहे. त्याच्यामुळे मग केळीचं काहीतरी बनवते मी. तर तुम्हाला सांगेलच नंतर काय बनवणार ते. तुम्हाला बोलली होती मी केळीचं काहीतरी करणार आहे.
तर मी मस्त केळीचं डिझर्ट तयार करते. तर कसं करते तुम्हाला दाखवते. आधी एकदम सोपं आहे, तुम्ही मुलांना सुद्धा देऊ शकता खाण्यासाठी. कारण मुलं केळी थोडंसं आंबटसर लागतं तर मुलं खात नाही, काही मुलांना आवडत नाही. तर आपण त्याला थोडंसं एकदम भारी करून हेल्दी करून कसं देऊ शकतो आणि उपवासाला सुद्धा आपण कसं खाऊ शकतो तर तुम्हाला सांगतेच मी. आधी आपण ना केळी कापून घेऊ. तर आधी आपण ना केळी कट करून घेऊ. थांब कियारा इकडे हो. तर इथे कियारा आणि वियांसाठी मॅगी करते, कारण त्यांना तर मॅगी करते कारण माझा आणि वैभवचाच उपवास आहे त्याच्यामुळे. आणि विहान पण त्याला बनाना आवडतो म्हणून मग मी त्याला पण देणार हे. तर 3 केळींचं करते. भारी केळी पिकलेली आहे एकदम मस्त. ही कट करू आपण. केळी आहे खूप पिकून गेल्या केळी, बघू शकता एवढ्या केळी आहे घेतलेल्या. तर मग मी 3 किंवा 4च केळी, किती आता स्लाइसेस होतात त्याच्यावर, जास्त स्लाइसेस झाले तर नाही करणार एवढं. खूप पोट घेऊन जातं. छान केला. आता ही खूप पिकलेली केळी तर त्याचं नाही करत. तर बघू शकता किती छान केळी एकदम व्हाईट व्हाईट. थांब नको कियारा. तर बघू शकता एवढ्या 4 केळी किती मोठे मोठे आहे. आता ना याचे स्लाइसेस करून घेते मस्तपैकी. असे स्लाइस करून घेते. तर इथे भरपूर स्लाइसेस झालेले आहे केळीचे. आणि मस्त ना उपवास आषाढ स्पेशल उपवासासाठी केळीचा डिझर्ट तयार करते मी मस्त छानपैकी. तर इथे पूर्ण केळीचे मी स्लाइसेस करून घेतलेले आहे, बघू शकता एवढे. तर चला आता स्टार्ट करू. हे सगळं आवरून घेते आधी. तर हे ना झाडांना टाकून देईल झाडांमध्ये. चला तर इथे पॅन ठेवलेला आहे मी आणि आता करून घेऊ. आणि तूप टाकते थोडंसं. तर बघू शकता असं तूप टाकते. बस तेवढंच तूप टाकायचं आहे. तर आता केळी टाकू आपण, केळीचे स्लाइसेस असे. मी 2-2 सेट्स करून घेणार आहे ह्या केळीचे. तर आता थोडेसे फ्राय होते ते एका साईडला, मग उलटे करणार. तर बघू आपण. मस्त फ्राय होऊ द्यायचे, उलटे सुलटे फ्राय करून आणि एका एका काढून घेऊ. चला आता मी सगळे ना फ्राय करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते नंतर. केळीचं मी छान फ्राय करते तुपामध्ये. आणि इथे असं करून त्याच्यात थोडीशी साखर स्प्रेड करायची. तुम्ही पिठी साखर पण यूज करू शकता, खूप छान लागतात. तर मी आता एक खाते मस्त गरमागरम, बघू शकता क्रिस्पी क्रिस्पी एकदम. एकदम भारी लागत आहे खरंच, खूप छान चव लागते मस्त. चला आता मी सगळे फ्राय करून घेते आणि मग बोलते नंतर. तर इथे ना वैभवला आणि मी मस्त खाल्ले, विहाने पण खाल्ले थोडेसे आणि लास्टचे होते. तर इथे मस्त झालेले आहे, पोट पण भरून गेलं.
कारण गरम गरम काढले तसेच खाल्ले आम्ही. बघू शकता लास्टचे किती छान दिसत आहे तुम्हाला. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा उपवासाला. आणि असं पण तुम्ही मुलांना देऊ शकता खाण्यासाठी. तर इथे झालेलं आहे. किती मीठ होतं ना आपण किती घेतलंय ना हंडी भाजी करायला ना कढई लावलेली पाठीला पण मस्त फास्ट होतात. इथे सायंकाळचा वडा खाण्यासाठी आले सो एवढी गर्दी आहे फुल लाईन आहे. त्यांचंच आहे ना इथे बघू शकता. लाईनमध्ये तर इथे आम्ही सायंकाळचा वडा खाण्यासाठी आलो आणि इतकी गर्दी बघू शकता. आणि त्यांनी ना 2-3-4 गाळे म्हणजे 3-4 गाळ्यांमध्ये त्यांचे वडे तयार होत होते. तरी एवढी मोठी लाईन आहे बघू शकता की पटापट संपत होते. आणि पटापट तिथले जे कामगार म्हणजे काम करणारे ते पटापट तळत होते. कोणी इकडून जात होतं कोणी तिकडून जात होतं. आणि आम्हाला ना कचोरी खायला भेटलीच नाही जी आता स्पेशालिटी आहे तिथली. तर कचोरी 45 रुपये प्लेट आहे, 2 मिळतात. आणि इथे वगवणे आलेले आहेत वडे. तर कचोरी काही भेटली नाही ती काही तर तुम्हाला दाखवता नाही आली. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो मस्त साबुदाणा वडा नाशिक मधला फेमस. तुम्ही खाल्लाय का नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला तर इथे फायनली वडा भेटलेला आहे शकता. तर असं खाल्लो गरम गरम आणि कचोरी संपून गेली होती त्याच्यामुळे आता वडाच भेटला. बघू शकता किती गर्दी मागे आताशी नंबर लागला आमचं खाणं झालं. आता इथे आपण अँटिक भांडे बघू याचे पितळाचे. कोणी तुम्हाला भांडे भेटू शकता एकदम. इथून घेतली होती ना आपण किती इथं ही कढई म्हणतात अशी जुनी पाहिजे. जुनं जास्त आहे नवीन कमी तिथे त्यांच्याकडे जुने होते बरं का. त्या पहिल्या माणसाकडे जुने. इथे ना सायंकाळच्या इथे तुम्हाला सगळे जुने भांडे भेटू शकता बघू शकता. असे अँटिक पूर्ण भेटतील आणि छान छान भेटतात. मी मसाल्याचा डबा सुद्धा घेतलेला आहे. ह्या ठिकाणाहून मसाल्याचा डबा ते घेतलं होतं इथून मस्त. तर भारी भारी अँटिक भांडे बघू शकता सगळे असे. तुम्हाला जे पाहिजे ते मिळून जाऊ शकतं. डबे पातेले कढया वगैरे सगळंच मिळेल. आणि मस्त भेटतात. पोळ्यांचा डब्बा सुद्धा भेटतो, मसाल्याचा डब्बा ते छान भेटतात. अँटिक भांडे सगळे तर मी घेतलेले आहे त्याच्यापैकी. माझ्याकडे आहे 2-3 भांडे आहेत. आणि अजून सायंकाळला बघू शकतो खूप गर्दी लाईनच लागलेली. तर मस्त सायंकाळचा वडा खाल्ला आणि आता आम्ही आहे मेन रोडला. आणि एका हार्डवेअरच्या याच्यात गेलो होतो. तर का गेलो होते म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. एक छान एकादशीच्या दिवशी मस्त एक वस्तू घेतलेली आहे. खूप दिवसापासून घ्यायची होती आम्हाला. घरासाठी पण यूज होते आणि गाडीसाठी पण यूज होते. तर ती गोष्ट घेतलेली आहे. नक्की मला कमेंट करून सांगा की काय वस्तू असेल ती. तुम्ही गेस करा
की कोणती वस्तू घेतली असेल मी आज. तर घेतलेली आहे ती पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच की काय घेतलं आहे आम्ही. आणि तेच आता चाललेलं आहे मेन रोडला आणि इतकं छान वातावरण होतं ना, असं वाटतं मस्त खूप. माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. इथे ना विहान आणि वैभवसाठी मस्त खिचडी केलेली आहे आणि इथे भगर केली, बघू शकता मस्त गरम गरम भगर. आणि इथे आपली साबुदाण्याची खिचडी थोडीशीच केली. आणि इथे स्पेशल आज केलेला आहे बटाटा टाकून मस्त शेंगदाण्याचा काय म्हणतात त्याला आमटी, बघू शकता. याच्यात बटाटे पण आहे टाकलेले, तर अशी आमटी केलेली आहे. तर असा आमचा उपवासाचा स्वयंपाक इथे झालेला आहे. तर आता मस्त जेवण करतो. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.